नमस्कार भगिनींनो, महाराष्ट्रातील भगिनींसाठी एक अत्यंत महत्वपूर्ण अशी माहिती समोर आली आहे. तर काय आहे ही सदर माहिती? त्याच विषयी आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नुकतेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात बहुचर्चित लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आलेला होता आणि यास अत्यंत चांगल्या प्रकारे प्रतिसाद देखील या योजनेअंतर्गत महिलांना मिळत आहे. प्रत्येक कुटुंबातील प्रति महिला जवळजवळ 1500 रुपये या योजनेअंतर्गत प्रतिमाह मिळत आहेत आणि ह्याच योजनेची ग्वाही देताना उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही म्हटल्यावर राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठ्या दिलासाची गोष्ट आहे. तर ठाणे महापालिका आणि गुरु रविदास महाराज जयंतीचा उत्सवाच्या समितीच्या वतीने बोलताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की या लाडक्या बहिणींचा जो लाभ आहे तो मिळतच राहील आणि त्याच्या हक्कावर कोणीही गदा आणू शकणार नाही. या अनुषंगाने त्यांनी सदर योजनेअंतर्गत जो लाभ आहे त्याची रक्कम देखील वाढवण्याचे संकेत दिलेले आहेत. तर जनतेसाठी घेतलेले महत्वाचे निर्णय शिंदे म्हणाले की मी मुख्यमंत्री असताना अनेक निर्णय घेतले व 2.5 वर्ष अविरत मेहनत घेतली आणि माझ्या लाडक्या बहिणींना व भावांमुळे मला ऊर्जा मिळत राहिली आहे. यापूर्वी मोठ्या प्रमाणावर लोकहिताचे निर्णय देखील घेतले गेले नव्हते. त्यांनी पुढे सांगितले की मी सर्वसामान्य जनतेचा मुख्यमंत्री म्हणून काम केलं व या राज्याच्या 2.5 कोटी ज्या लाडक्या भगिनी आहेत यांनी माझ्यासाठी सर्वात मोठी ही ओळख आहे असं म्हणालेत. तसेच गरीब आणि सामान्य जनतेसाठी माझा प्रयत्न व गरिबीची जाणीव असल्यामुळे गरिबांना मदत व्हावी या उद्देशाने विविध योजना सुरू केल्याचे शिंदे यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 80 कोटीच्या नागरिकांना जे मोफत धान्य निर्णय देण्याचा निर्णय घेतला आहे त्याच अंतर्गत गरिबी हटाव व प्रत्यक्षात गरिबी नष्ट झाली नाही तर गरिबीच हटते असा टोला त्यांनी विरोधकांना देखील लगावला होता. तर हे होते थोडक्यात महत्वपूर्ण अपडेट की लाडक्या बहिणींची योजना यापुढे देखील पुढील काळात देखील अविरतपणे सुरूच राहणार आहे. धन्यवाद.